रामकृष्ण हरी. अशाच नवनवीन कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी माऊली महाराज करंजीकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. जातात एक प्रकार साधनाचा असा आहे की साध्य प्राप्त झालं की ते साधन निघून जातं. दुसरा प्रकार असा आहे की साध्य प्राप्त झाल्यानंतर ते साधन साध्यामध्ये विलीन होतं. आणि तिसरा प्रकार असा आहे साध्य प्राप्त झाल्यानंतरही साधन साधन म्हणून राहतं. विठ्ठल एका वाक्यात सांगतो, साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन निघून जातं, याला कर्म नावाचं साधन म्हणा. साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन साध्यात विलीन होतं, याला ज्ञान नावाचं साधन म्हणा. आणि साध्य प्राप्त झाल्यानंतरही साधन साधन म्हणून राहतं, याला भक्ती नावाचं साधन म्हणा. विठ्ठल कर्मज्ञान भक्तीची संगती अशी लावता येण्यासारखी आहे. आता कर्म काय ज्ञान काय याच्या विस्तारात पडायचं नाही, फक्त भक्ती आपल्याला ऐकायची आहे. देव भेटीपर्यंत केलेली देवाची भक्ती आणि देव भेट झाल्यानंतर केलेली देवाची भक्ती, अशी जी परा आणि अपरा भक्ती सांगितली जाते. एक गंमत सांगू का? वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने गंमत सांगतो. जरा थोडंसं माझं बोलणं धाडसाचं होईल, परंतु वारकरी संप्रदायाचा अनुयायी असल्यामुळे बोलून जातो. वारकरी संप्रदायाचा कट्टर वारकरी असा असतो महाराज की त्या वारकऱ्याची भूमिका अशी असते की देव भेटला नाही तरी चालेल, पण देवाचं भजन बंद पडता कामा नये, अशी वारकऱ्याची कट्टर भूमिका असते. अरे देव भेटायची कोणाला गरज आहे? एखाद्या कट्टर वारकऱ्याला 50 वर्ष ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यातल्या वाऱ्या केलेल्या वारकऱ्याला विचारा, का हो 50 वर्ष तुम्ही वाऱ्या केल्या, तुम्हाला देव भेटला असेल ना? तो वारकरी म्हणेल, देव भेटावं म्हणून कुठं वारी करतोय, वारीचा मला आनंद मिळतोय म्हणून मी वारी करतोय. याला जी काही भक्तीचं वैशिष्ट्य आहे ना, ते इथं पाहण्यासारखं आहे. या भक्तीच्या वैशिष्ट्यामध्ये कोणाला देवाची गरज आहे? कोण देवाच्या भेटी करता धडपड करायला लागलाय? अरे देवाच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो देवाच्या भेटीमध्ये सुद्धा नाही. भक्तिशास्त्राची गमती सांगू का? भक्तिशास्त्रामध्ये पूर्व राग, मिलन आणि विरह या 3 भूमिका सांगितलेल्या आहेत. देव भेटावा म्हणून केलेली तळमळ त्याला पूर्व राग म्हटलं जातं, देव भेटणं याला मिलन म्हटलं जातं, आणि भेटलेला देव बाजूला होणं याला विरह म्हटलं जातं. मी साधं विचारतो आपल्याला, देव भेटणं चांगलं का भेटलेला देव बाजूला होणं चांगलं? माझा साधा प्रश्न आहे. देव भेटणं चांगलं का देव भेटलेला देव बाजूला होणं चांगलं? तुम्ही काय उत्तर द्याल? देव भेटणं चांगलं असं उत्तर द्याल. मी दुसरा प्रश्न विचारतो, भजन बंद पडणं चांगलं का भजन चालू राहणं चांगलं? दुसरा प्रश्न आहे, भजन चालू राहणं चांगलं. देव भेटला की भजन बंद पडतं, मग देव भेटलेलं चांगलं का वाईट? आता तुमच्यात मला शंका यायला की उत्तर काय द्या? त्या फारशा गमती उत्तराच्या भानगडीत पडू नका. विस्तार भक्तिशास्त्राने फार केला याचा. नेमकं काय पूर्व पक्ष आहे, काय उत्तर पक्ष आहे? मला सांगायचं काय, उत्तरोत्तर प्रत्येक भूमिका श्रेष्ठ आहेत. पूर्वरागापेक्षा मिलन श्रेष्ठ आहे आणि मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ आहे. विरहामध्ये सुद्धा वर्तमान विरह, भूत विरह आणि भावी विरह सांगितला. भावी विरहापेक्षा वर्तमान विरह श्रेष्ठ आहे आणि वर्तमान विरहापेक्षा सुद्धा भूत विरह श्रेष्ठ आहे. विठ्ठल त्या भूत विरहामध्ये उज्ज्वल नीलिमणी नावाचा ग्रंथातला श्लोक सांगितला जातो. चिंतात्र जागृत वेगो दानव परिणागतः प्रलाप व्याधिरुन्मादः मोह मृत्यू दशा दशः, हा त्याच्यामध्ये जो श्लोक सांगितला जातो. आपल्याला विषय असा आहे भक्ती, भगवान भेटेपर्यंत केलेली भक्ती आणि भगवत भेटीनंतर केलेली भक्ती. इथं जाणे असा जो शब्द आहे ना, देव कळून केलेली भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे महाराज. देव कळाला, काय आहे तो देव कळाला, जाणला आणि मग भक्ती करायला लागला, याला खऱ्या अर्थाचा भक्तीचा जिव्हाळा म्हटलं जातं. तो दैवाचा पुतळा आहे. म्हणजे जाणणं महत्वाचं आहे, कळणं महत्वाचं आहे. एक विचार करा, सांगू का? जाणे या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि पुढचा शब्द आहे भक्ती, म्हणून या अभंगामध्ये ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती ही श्रेष्ठ सांगितलेली आहे, मान्य आहे. आता जाणे शब्द कळाला, भक्ती म्हणजे तुम्ही सांगता त्याची व्याख्या कळाली. या भक्तीचं वैशिष्ट्य नेमकं काय? तुम्हाला ज्ञानोबांनी दिलेली एक ओवी सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानोबांनी भक्तीचं वैशिष्ट्य सांगत असताना एक ओवी अशी सांगितली, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परतेही सर म्हणते, जयाची लिहिले माझी नीती
जी आली दिसे. ज्ञानोबारांची प्रसिद्ध ओवी आहे ज्ञानेश्वरीची. ज्ञानोबाराय सांगतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्यातेही परोते सर म्हणते. मी ओवीचा अर्थ सरळ सांगून पुढे जातो. अरे ज्याला येतुली भक्तीची प्राप्ती झालेली आहे, म्हणजे एवढी भक्तीची प्राप्ती झालेली आहे, तो कैवल्यातेही परोते सर म्हणते. कैवल्य म्हणजे काय? मोक्ष. ज्याला भक्तीची प्राप्ती झाली तो मोक्षाला सुद्धा म्हणतो बाजूला सरक, मोक्षाला सुद्धा म्हणतो बाजूला सरक. जयाची लीले माझी नीती जियाली दिसे. वाक्य आपल्याला साधं सांगतो, जयाची लीले माझी नीती जियाली दिसे. संत महात्मे नीतीने वागतात हे म्हणणं चुकीचं आहे. संत महात्मे नीतीने वागतात हे म्हणणं चुकीचं आहे. का? संत महात्मे जे वागतात त्याला नीती म्हणतात. विठ्ठल बदलत नाही. ज्ञानोबा बोलतात, दयाची दिले माझी नीती जी आली दिसे. अरे ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात ना. मी वैयक्तिक वेगळं सांगायची काय गरज आहे? ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबाराने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला याच्यातला जो येतुली शब्द आहे ना, त्याच्या अनुषंगाने भक्ती शब्दाचा विचार सांगायचा आहे. येतुली म्हणजे एवढी प्राप्ती. अहो एवढी म्हणजे केवढी? काहीतरी सांगा ना. ज्ञानोबा तुम्ही म्हणता भक्तीची येतुली प्राप्ती. अरे भक्ती मिळाली, एवढी भक्तीची प्राप्ती झाली, एवढी म्हणजे केवढी? काहीतरी वैशिष्ट्य सांगा ना, काहीतरी सांगा ना. अमुक एवढी तेवढी काहीतरी सांगा ना. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, एवढा प्रभू भावे. आमचे वडील गुरुरे दादा सांगायचे, एवढा प्रभू भावे. मी त्यांना एकदा विचारलं, हे एवढा म्हणजे केवढा? ती मला म्हणते, तू समजतील तेवढा. किती गोड उत्तर आहे मला सांगा. तुम्ही बरोबर आहे की नाही बोला. एवढा म्हणजे केवढा? माझ्या मनात प्रश्न आला. त्यांनी सांगितलं, तू समजतील तेवढा. केवढा? तू समजतील तेवढा. तू लहान समजला तेवढा लहान, आणि तू मोठा समजला तेवढा मोठा. विठ्ठल माझ्या मनात शंका येते. येतुली असा शब्द आहे, एवढी असा शब्द आहे. अहो एवढी म्हणजे काहीतरी परिमाण सांगा ना. परिमाण भक्तीचं सांगता येत नाही, पण एवढी म्हणण्यामध्ये काही वैशिष्ट्य सांगता येतात. काय वैशिष्ट्य? मी सोपी वैशिष्ट्य सांगून पुढे जातो. जरा भक्तिशास्त्र काढून पहा. भक्तिरसामृत सिंधू नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर घेतला तर भक्तीची 6 वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. फक्त नावं सांगतो, एका एका वाक्याचा विस्तार फक्त करतो. एक एक नाव ऐका. भक्तीचं पहिलं वैशिष्ट्य काय? क्लेशनाशिनी 1. दुसरं वैशिष्ट्य काय? शुभदायिनी 2. तिसरं वैशिष्ट्य काय? सुदुर्लभ 3. चौथं वैशिष्ट्य काय? मोक्ष लघुता कृत 4. 5वं वैशिष्ट्य काय? सांद्रानंद विशेषात्मकता 5. आणि 6वं वैशिष्ट्य काय? भगवत आकर्षणीच 6. आता याचा एका एका वाक्यात अर्थ करता येण्यासारखा आहे. क्लेशनाशिनी भक्ती म्हणजे काय? शुभदायिनी भक्ती म्हणजे काय? सुदुर्लभ भक्ती म्हणजे काय? मोक्ष लघुता कृत भक्ती म्हणजे काय? सांद्रानंद विशेषात्मकता भक्ती म्हणजे काय? भगवत आकर्षणीच भक्ती म्हणजे काय? एका एका वाक्यात अर्थ आहे. काय? ऐका. भक्तीने काय केलं? क्लेशनाशिनी. एकदा भक्ती आमच्या जीवनात आली की आमच्या जीवनातले सगळे क्लेश संपून गेले. आमच्या जीवनात काही दुःख राहिलं नाही. दुःख तो नाही कैसे स्वप्नाशी, महाराजांची भाषा आहे ना. अरे आम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख वाटे ना. कळो नाही सुख दुःख तहान हरपली भूक देहभाव हरपला. बस अशी स्थिती झालेली आहे. क्लेशनाशिनी काय झालं? एकही क्लेश आमच्या जीवनात शिल्लक राहिला नाही, एकही दुःख शिल्लक राहिलं नाही. मी धावतं एक वाक्य आपल्याला बोलतो. भक्तीने दुःख राहत नाही असं म्हणायचं का भक्तीने निर्माण झालेल्या दुःखाची जाणीव होत नाही असं म्हणायचं? जरा सूक्ष्मता बोलतो मानसशास्त्राच्या दृष्टीने. का? अरे भक्तीने दुःख येत नाही अशातला भाग नाही. संतांच्या जीवनामध्ये दुःख नव्हते का? ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा. ज्ञानोबारांच्या जीवनात दुःख नव्हते का? तुकाराम, तुम्ही सगळी चरित्र वाचलेले. तुकोबारांच्या जीवनात दुःख नव्हते का? अरे तुकोबारांच्या जीवनात होतच ना. बायको मिली, घर जळालं, व्यापार बुडला, एवढं सगळं दुःख झाली. ज्ञानोबारांना एखादं खापर मिळवणे आळंदीमध्ये, ही दुःख नव्हती तर दुसरं काय आहे मला सांगा? ही सगळी जरी दुःख संतांच्या जीवनात आली तरी या दुःखाची जाणीव मात्र त्यांना होत नव्हते. या दुःखाला दुःख म्हणून ते पाहत नव्हते. म्हणून भारतीय तत्वज्ञानाने वाक्य असं केलंय, प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये ज्यांनी निर्माण केलं त्यांचं नाव संत. विठ्ठल म्हणजे याचा अर्थ काय? भक्ती मनामध्ये एवढी भरलेली आहे की त्या भक्तीने निर्माण झालेल्या दुःखाची जाणीवच होऊ दिली नाही. अरे भक्ती निर्माण झाल्यामुळे एखादा आपला मुलगा
आपल्या समोर मेलाय याची सुद्धा जाणीव शोभाकासाराला नाही. हे चरित्र आपलं वाचलं ना, भक्ती निर्माण अंतःकरणामध्ये झाल्यामुळे कोणी आपल्या अंगावर काठड्या मारतय म्हणून आपल्याला दुःख झालंय असा काही भाग. अरे तुकोबारांच्या अंगावर त्या मंबाजीने काठड्या माराव्या, तुकोबारा रक्तबंबाळ झाले तरी तुकोबारा पांडुरंगाच्या देवळात गेल्यानंतर लोकांना वाटायला लागलं तुकोबारा देवाला आता तक्रार सांगतील. तुकोबारा देवाकडे गेले, देव तुकोबारांकडे पाहायला लागला. तुकोबारा देवाकडे पाहतात आणि तुकोबारा देवाला सांगतात, देवा त्या मंबाजीनी काठड्या मारल्या, ही तक्रार घेऊन मी तुझ्याकडे आलो नाही. मी तुझ्या पाया याच्याकरता पडलो की तो मंबाजी मला काठड्या मारत होता, पण त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण होऊ दिला नाही. देवा ही तुझी कृपा आहे हे सांगायला आलोय म्हटले. याला म्हणायचं क्लेशनाशिनी. हे चरित्र तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, फक्त त्याचं तत्वज्ञानाच्या दृष्टीने कुठं बसतंय एवढं मी सांगतोय. क्लेशनाशिनी भक्ती आल्यामुळे या भक्तीने या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही. एक विचार. दुसरा विचार, भक्ती निर्माण झाली शुभदायिनी. काय सगळं शुभ वाटायला लागलं, अगदी सगळं शकून वाटायला लागलं. सगळं आता हे सोवळे विषमदोहोनी सांडी गेले, सगळी विषमता निघून गेली. जग पाहता दिसे विषम, परे विषमे देखील समब्रह्म, त्याची समदर्शी परमहा गुण निरुपम पै चौथा. नाथ भागवत आम्हाला सांगतं आता कोणतीही विषमता राहिली नाही. हे कुणी केलं? भक्तीने केलं. एकतर भक्तीने आमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही, म्हणून भक्तीचं पहिलं वैशिष्ट्य. निर्माण झालेल्या भक्तीने आम्हाला सगळं सारखं जाणवलं, अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता सगळं अवघेची त्रैलोक्य आम्हाला आनंदाचं वाटायला लागलं. कोण माझा आणि कोण तुझा असं वाटत नाही. आता हे विश्वची माझे हरी आतही आहे आणि बाहेरही आहे ही जाणीव झाली. चित्त चैतन्य पडता मिती दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुकाराम महाराजांची भाषा आहे. अवघी होते साम्य आली, देखील मी काही होते, विश्वास तो खरा मग, पांडुरंग कृपेचा सर्वात्मक पण माझे हिरोणी नेतो कोण. अशी अवस्था झाली. आता विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, त्यामुळे वेगळं काही आता राहिलं नाही. हे कोणी निर्माण केलं? या भक्तीने. शुभदायिनी. दोन गोष्टी झाल्या, एक क्लेशनाशिनी, दुसरं शुभदायिनी. आता तिसरं सांगतो. अरे ही भक्ती कशी आहे? सुदुर्लभ. महाराजांनी किती, शास्त्रकारांनी किती शब्द जाणीवपूर्वक वापरला बघा. दुर्लभ पण दुर्लभ पण सुदुर्लभ. एखाद्या वेळेस गर्गसंहितेमध्ये असं वर्णन आलेलं आहे, एखाद्या वेळेस इंद्रपद मिळेल, ब्रह्मत्वात इंद्रत्वात अपिच, पण भक्ती सुदुर्लभ. अरे एखाद्या वेळेस इंद्रपद मिळेल, ब्रह्मपद मिळेल, परंतु भक्ती मिळेलच असं सांगता येत नाही. कारण या भक्तीपुढे ब्रह्मादिक पद सुद्धा तुच्छ सांगितली ना. ब्रह्मादिक पदे दुःखाची जनिती असं जर तुकोबारा आपल्याला सांगत असतील तर याच्या काही एवढं वैशिष्ट्य राहिलं, या पदाबद्दल काही तुकोबारांना भावना राहिलेली नाही. ही सुदुर्लभ अशी भक्ती आहे. तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य मोक्ष लघुताकृत. या भक्तीने मोक्षालाही लहान केलं. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला शर्वलीचा मार. याला काय म्हणा? मोक्ष लघुताकृत. मोक्ष आम्हा घरी कामाची. महाराजांची भाषा आहे. मोक्षामध्ये आता गुंतत नाही आम्ही, मोक्षाला सुद्धा लहान करून टाकलं या भक्तीने. चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य सांगतो, सांद्रानंद विशेषात्मकता. एक गणित सांगतो, जरा अवघड आहे पण सोपं मला सांगावं असं वाटतं म्हणून बोलून पुढे जातो. भक्तिशास्त्राने गणित सांगितलंय, भक्तीमध्ये किती आनंद आहे जरी प्रमाण आपलं पाठ असलं. नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला गणित सांगतो, म्हणजे हे प्रमाण तुम्हाला कळेल की तुकोबारांनी किती दूरदृष्टीपणाने नाही आनंदाशी जोडा म्हटलं. गणित सांगतो, साधं गणित आहे, ऐका. ब्रह्मानंदाला एक परार्धानी गुणायचं. ब्रह्मानंदाला एक परार्धानी गुणायचं. आता हा ब्रह्मानंद म्हणजे काय? विचारसागर काढा किंवा आपलं उपनिषद काढा. उपनिषदामध्ये विचारसागरामध्ये या आनंदाची मीमांसा सांगितलेली आहे. सर्व आनंद ज्याच्याकडे आहे त्याला मनुष्यानंद म्हटलं जातं. तो मनुष्य गंधर्वाकडे आहे. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट आनंद देवगंधर्वाकडे आहे. देवगंधर्वापेक्षा 100 पट आनंद इंद्राकडे आहे. इंद्रापेक्षा 100 पट आनंद पितराकडे आहे. पितरापेक्षा 100 पट आनंद अजानदेवाकडे आहे. अजानदेवापेक्षा 100 पट आनंद कर्मदेवाकडे आहे. कर्मदेवापेक्षा 100 पट आनंद मुख्य देवाकडे आहे. मुख्य देवापेक्षा 100 पट आनंद ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्मदेवापेक्षा 100 पट आनंद प्रजापतीकडे आहे. प्रजापतीपेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीकडे आहे. आणि बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याकडे. त्याला ब्रह्मानंद म्हटलं जातं. या ब्रह्मानंदाला एक परार्धानी गुणायचं. एक परार्ध म्हणजे किती सांगू का? एकावर 17 शून्य देणं त्याला म्हणायचं एक परार्ध. आता गणित तुम्ही घरी जाऊन करा, माझी वेळ संपत आली आता.
ब्रह्मानंदाला एक परार्धाने गुणल्यानंतर जो गुणाकार आनंदाचा येणार आहे तो आनंद सुद्धा भक्ती पुढे परमाणू एवढा आहे, म्हणून म्हणायचं नाही आनंदाशी जोडा. विठाला पाचवं वैशिष्ट्य आणि सहावं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो श्रीकृष्ण आकर्षणीचं असं म्हटलं, किंवा तुम्ही आपल्या करता भगवत आकर्षणीचं असं म्हणून घ्या की जिनं भगवंताला आपल्याकडे आकर्षण करून केलेलं आहे तिला भक्ती म्हटलं जातं. भगवंताला जे आपल्याकडे आकृष्ट करते तिला भक्ती म्हटलं जातं. भक्तीची 6 वैशिष्ट्ये आहेत. या भक्तीची येतुली प्राप्ती, ही जी येतुली म्हटलं ना याच्याकरता सांगितली. शेवटचं वैशिष्ट्य सांगितलं जिनं भगवंताला आपल्याकडे आकृष्ट केलं. भगवान स्वतःहून जिच्याकडे गेला. तुम्हाला याच्याकरता अनेक कथा संत वाङ्मयामध्ये सापडतात. रामायणातला छोटासा विषय सांगून पुढे जातो. रामायणामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं रामायण आहे. रामायणामध्ये एक विषय असा येतोय, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीता शोध करण्याकरता ज्यावेळेस दंडकारण्यामध्ये निघाले आणि सीता शोध करत असताना फिरता फिरता मग रस्त्याने कोणाकोणाचा उद्धार केला, काय काय केला हे सगळं माहित आहे. सीता शोध करता करता काय झालं, एकदम अचानक प्रभू रामचंद्रांनी वाट वाकडी केली असं रामायणात वर्णन आलेलं आहे. नाथ महाराजांच्या रामायणात वाट वाकडी केली. वाट वाकडी केली. लक्ष्मणाच्या लक्षात आलं की वाट वाकडी झाली. ज्या रस्त्याने जायला पाहिजे त्या रस्त्याने न जाता प्रभू रामचंद्र थोडस वाकड्या रस्त्याने चाललेत हे लक्षात आलं. लक्ष्मणाच्या लक्षात आलं हे याच्याकरता म्हणतोय, लक्ष्मण त्याचं नाव आहे की ज्याच्या सगळं लक्षात असतं, त्याचं नाव लक्ष्मण. सगळ्याची नावं आहेत महाराज. रामायणामध्ये कौसल्या का म्हणायचं, कैकईच का म्हणायचं, सुमित्रा का म्हणायचं, या प्रत्येकाची नाव आहेत, सगळ्यांचे अर्थ आहेत. मी नाथरायांची रामायणाची एक ओवी सांगतो म्हणजे कळेल. कौसल्या कोणाला म्हणायचं, सुमित्रा कोणाला म्हणायचं, नाथ महाराजांचं रामायण काढा. नाथ महाराज सांगतात, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध वेदा, कैकई ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. नाथ महाराजांनी व्याख्या सांगून टाकल्या, वेगळा अर्थ सांगायची गरज आहे का? बोला. कौसल्या ती सद्विद्या. अरे कौसल्य म्हणजे काय? सद्विद्या. दुसरा अर्थ सांगू का? कौशल्या जिची बुद्धी कुशल आहे तिला म्हणा कौशल्या, असाही अर्थ सांगितला जातो. सद्विद्या जी आहे ना ती कौशल्य आहे, शुद्ध मेधा जी आहे ना ती सुमित्रा आहे, आणि अविद्या जी आहे ना ती कैकई आहे, आणि कुविद्या जी आहे ना ती मंथरा आहे. गमतीच्या नाथ मंदोदरी याची व्याख्या नाथ महाराजांनी सांगितली, अशी सांगितली, जिची उदरी नाही, संकल्प विकल्प नाही जी उदरी तिचे नाव मंदोदरी, असं सांगितलं. संकल्प विकल्प नाही जी उदरी. अरे मंदोदरीच्या पोटामध्ये संकल्पही नव्हता आणि विकल्पही नव्हता, म्हणून तर मंदोदरीचं नाव सीतेबरोबर जोडलं गेलं ना त्या पतिव्रतेमध्ये. मंदोदरीचा अधिकार स्वतंत्र आहे, ते चिंतन स्वतंत्र बोलावं लागेल. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न प्रत्येक नावाचे अर्थ आहेत. तरी माझ्या मनामध्ये एक शंका कधी कधी येते. आदरणीय पुरुषोत्तम महाराज माझ्या समोर आहेत, सदानंद महाराज माझ्या समोर आहेत, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन करणारी ही आदरणीय मंडळी आहेत. माझ्या मनामध्ये एक साधा प्रश्न असा नेहमी येतो पंकज महाराज, की रामायणामध्ये बऱ्याचदा रामकथा ही मीही ऐकल्या नाही असं नाही, पण रामकथाकार असतील किंवा अनेक रामायण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्येक रामायणकारांनी राम, लक्ष्मण, एक तर रामाचं भरपूर बोलतात, फार फार तर लक्ष्मणापर्यंत जातात, फार फार तर भरतापर्यंत जातात, पण शत्रुघ्नाचा विचार कोणी माझ्या तरी ऐकण्यात नाही. तुम्ही ऐकलं असेल रामायण, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ऐकलं असेल, पण माझ्या तरी ऐकण्यात नाही. ऐकलं असेल किंवा नियोजन केलं असेल, काही असेल सोडा, पण राम असेल, लक्ष्मण असेल, भरत असेल, मला असं कधी कधी वाटतं, आपण सगळी माझ्यापेक्षा पूज्य मंडळी आहात, आदरणीय मंडळी आहात, तुम्ही अनेकदा रामायण चिंतन केलेली मंडळी आहात, मला कळत नाही, राम, लक्ष्मण, भरत या तिघांच्याच नावाचा विचार सातत्याने रामायणामध्ये केला जातो. शत्रुघ्नाचं नाव फार कोणी घेतलं नाही. शत्रुघ्नाने रामायणात काहीच केलं नाही का? हो, काहीच केलं नाही का शत्रुघ्नाने? का म्हणून शत्रुघ्नाचा कोणी विचार सांगत नाही? का कोणता रामकथाकार शत्रुघ्नाबद्दल बोलत नाही? का कोणत्या रामायणामध्ये आम्हाला शत्रुघ्नाची फारशी माहिती मिळत नाही? शत्रुघ्नाने काही केलं नाही का? त्याचा काही उल्लेख, त्याचा कुठं फारसं काम केलं नाही का? पण मी ज्यावेळेस श्रावणामध्ये रामायणाचं चिंतन केलं, आपण आला होता, तर मी ज्यावेळेस श्रावणामध्ये रामायणाचं चिंतन केलं, रामायणाच्या अभ्यासामध्ये चिंतन करत असताना अध्यात्म रामायणामध्ये व्यास महर्षींच्या अध्यात्म रामायणाच्या संबंधाने अभ्यास करताना मला असं जाणवलं
की शत्रुघ्न या रामायणामध्ये काय कार्य आहे शत्रुघ्नाचं. मी आपल्याला माझा युक्तिवाद मांडतो, चुकीचा असेल तर मला घेऊन टाका, पदरात टाका, माझा घेऊन जा असं म्हणत नाही, पण माझा युक्तिवाद असा आहे. राम आणि लक्ष्मण दोघंही 14 वर्ष वनवासामध्ये होते. कबूल आहे, राम लक्ष्मण दोघं 14 वर्ष वनवासात. भरत वनवासामध्ये जरी गेलेला नसला तरी 14 वर्ष अयोध्या सोडून नंदीग्रामामध्ये आहे. बरोबर आहे, अयोध्येपासून बाहेर असलेला नंदीग्राम 2 किलोमीटरवर तिची काहीतरी सांगितलं जातं. नाथरायांनी रामायणात त्याचा उल्लेख केलाय. भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये आहे, म्हणजे अयोध्येत त्यांनी प्रवेश केला नाही. राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासात आहेत, म्हणजे त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केलेला नाही. रामही लक्ष्मणही आणि भरतही तिघही 14 वर्ष अयोध्येमध्ये नाही. मग 14 वर्ष हे अयोध्येचं राज्य कुणी सांभाळलं? त्याचं नाव शत्रुघ्न आहे. त्याचं नाव शत्रुघ्न आहे. अरे कौसल्या मातेला 14 वर्ष, सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला कुणी सांभाळलं? त्यांचं नाव शत्रुघ्न आहे. आम्हाला हे हवंय ते हवंय हे प्रजेने कोणाला मागितलं 14 वर्ष? त्यांचं नाव शत्रुघ्न आहे. पण गंमत सांगू का, जो भरपूर काम करतो तो फोटोत कधीच नसतो. बरोबर आहे की नाही बोला? भरपूर काम करतो तो फोटोमध्ये कधी नसतं. मला वाटतं शत्रुघ्नाचं नेमकं असंच झालंय. खरं तर रामायणामध्ये 14 वर्ष झटलाय, पण बहुतेक कुणी रामायणाने त्याला न्याय दिला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याचदा असं घडतं, म्हणजे फोटोत असलेली वेगळी असतात आणि काम करणारी वेगळी असतात. बऱ्याचदा काही काही घरामध्ये गेल्यानंतर आम्हाला लग्नाचे फोटो दाखवतात. त्यांचे लग्नाचे मला दादा पुरुषोत्तम दादा कळत नाही, आपल्याला त्यांच्या घरी गेल्यानंतर लग्नाचेच फोटो का लागतात म्हणून. अरे आम्ही तुझ्या घरी आल्यावर ज्ञानेश्वरी उघड आम्हाला दाखव, कळ ना म्हण, तुकोबारांची गाथा आण का म्हणून उगे पुन्हा पुन्हा जखमीवर का म्हणून ते फोटो दाखवता. आम्हाला माहित नाही का त्याचं काय दुःख आहे. उगीच पंढरपूरून पुण्यापर्यंत आलो का? अरे हे का चातुर्मास सोडून आणखी ना हे विशेष आहे का म्हणून. खरं तर त्या फोटोमध्ये काही पात्र अशी असतात. खरं तर लग्न जमविण्यापासून लग्नाच्या पंक्ती उठविण्यापर्यंत एखादा व्यक्ती लग्नामध्ये रात्रंदिवस कष्ट करत असतो, पण बहुतांशी तो लग्नाच्या फोटोत कुठेही दिसत नसतो. हे जसं आहे तसंच या रामकथेमध्ये 14 वर्ष हा शत्रुघ्न घटलाय, पण बहुतांशी त्यांनी मी केलंय असं कधी म्हटलं नाही. म्हणून मी शत्रुघ्न शब्दाचा माझ्या बुद्धीने अर्थ असा करतोय, शत्रूचं हनन ज्यांनी केलं त्याला शत्रुघ्न. पण कोणत्या शत्रूचं? अहंकारूपी शत्रूचं हनन ज्यांनी केलं त्याचं नाव शत्रुघ्न. ज्याला अहंकार जाळायचा आहे त्यांनी शत्रुघ्न वाचावा. विठ्ठल प्रत्येकाच्या व्याख्या सांगत गेलो तर वेळ माझी खूप जाईल. राम म्हणजे काय, लक्ष्मण म्हणजे काय, भरत म्हणजे काय. एक शत्रुघ्न फक्त सांगितला. लक्ष्मण लक्ष, सगळं लक्ष आहे त्याचं, सगळीकडे लक्ष लक्ष्मणाचं आहे. बघा तुम्ही रामायण काढा. खरं तर वनवासामध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस सोनेरी हरिण समोरून गेलं, सीतामाईच्या अंतःकरणात ती इच्छा निर्माण झाली. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण उचलला आणि त्या हरणाच्या पाठीमागे निघाल्यावर लक्ष्मणाच्या लक्षात आलं आणि लक्ष्मण सांगायला लागला, दादा बहुतेक काहीतरी गोंधळ आहे, आतापर्यंत सोनेरी हरिण दिसलं नाही, हे दिसायला लागले म्हणजे गोंधळ आहे, उगीच जाऊ नका, मागे जाऊ नका. लक्ष्मणाचं लक्ष आहे. लक्ष्मण म्हणायला लागला, मी पंचवटीमध्ये आल्यापासून पाहतोय असलं हरिण बघितलं नाही, नेमकं आत्ताच दिसायला लागलंय म्हणजे नक्की काहीतरी गोंधळ आहे, उगीच तुम्ही हे करू नका, तुम्ही जाऊ नका. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, तुला माहित नाही बायकोची इच्छा कशी पूर्ण करावी लागते, तू गबस म्हटले, मला जाऊ दे. काय प्रभू रामचंद्राचं, म्हणून आम्ही पण त्यांचेच आदर्श. प्रभू रामचंद्र आमच्या जीवनाचा आदर्श. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा तुझं काय, तू सोडून आला तिथं म्हटले, मला मात्र तिचं ऐकावं लागतं. तिला अरे कधी नाही ते तिला आज मागितलं म्हणून तर एवढं सगळं झालं. कधी नाही ते बघा तुम्ही, कधी काही बायका आम्हाला म्हणतात कधीतरी मागितलं का, तिला सीता ऐकवायची. तिनं सुद्धा असंच म्हटलं, मी कधी मागितलंय का तुम्हाला, तिनं ती हे सगळं भोगावं लागलं. कधी नाही ते तिनं मागितलंय, मला जावं लागणार आहे. अरे तिथं म्हणायला लागला लक्ष्मण, दादा माझं लक्ष आहे सगळीकडे, या संपूर्ण जंगलामध्ये प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक पक्षाकडे, प्रत्येक पशुकडे मी दृष्टी टाकतोय, मला असं हरिण कुठं दिसलेलं नाही. रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी त्याचा श्लोक अतिशय गोड केलाय. अभूतपूर्वम नचकेन दृष्टो हेम न पुरंगो न कदापि वार्ता तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. अभूतपूर्वम झालेलं नाही, नचकेन दृष्टो कधी कुणी पाहिलेलं नाही, हेम न पुरंगो न कदापि वार्ता
असं हरिण असतं असं कधी ऐकलं नाही. तथापि पुढलं काही गरजेचं नाही, पण एवढं बोलून जातं की प्रभू रामचंद्रांना लक्ष्मण सांगतायत की इथं काहीतरी घोटाळा आहे, लक्ष आहे, एवढं सांगायचं आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले. रस्ता एकदा वाकडा केल्याबरोबर लक्ष्मणाच्या लक्षात आला आणि लक्ष्मण पुन्हा म्हणायला लागलाय, दादा काहीतरी थोडस रस्ता चुकतोय आपला, चुकीच्या रस्त्याने चाललोय असं मला वाटतंय. प्रभू रामचंद्र सांगतात, तू माझ्या पाठीमागे यायचं ठरवलंय ना? अरे 14 वर्ष मी निघणार म्हटल्यानंतर मी तुला नको म्हणत होतो, तर तू काय म्हटला, जिथं जिथं राम असतील तिथं तिथं मी असेल असं म्हटलं होतं ना. माझ्या मागे यायचं ठरवलेलं होतं ना, मग मी तिथं वाटतोय अजिबात नाही, तू काळजी करू शकतो. मी तुला एका अशा घटनेकडे घेऊन जातोय की जी घटना माझ्या अवताराला कारणीभूत असणार आहे, अशा घटनेकडे घेऊन चाललोय. म्हणून मी जरा आणखीन धाडस करून वाक्य बोलतो. माझं मी पुन्हा आपल्या काय आहे हे रामायणातलं का बोलायला लागलो, घासून घ्यायला लागलोय, चुकतंय का बरोबर आहे बघण्याकरता, बाकी काहीच नाही. मी पुन्हा एकदा धाडस करून वाक्य सांगतो. प्रभू रामचंद्रांचा अवतार रावणाला मारण्याकरता झाला हे जितकं 100% खरं आहे, तितकंच प्रभू रामचंद्राचा अवतार शबरी जगाला कळावी याच्याकरता झाला असं माझं मत आहे. असं माझं मत आहे. जर जितके तुम्ही रावणाकरता मारण्याकरता राम अवताराला असं म्हणाल ना, तितकं मी पुढचं बोलतोय की शबरी जग, अरे प्रभू रामचंद्र जर अवताराला आले नसते तर शबरी काय आहे आम्हाला कळाली नसते. प्रभू रामचंद्र असं वाकडी वाट करतात आणि लक्ष्मणाला सांगतात, मी अवताराला का आलो याचं कारण सांगतो, चल. आणि शबरीची आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडते. मला सगळं शबरीचं चरित्र सांगायचं नाही, ही शबरी कोण होती पूर्वजन्मातली वेळ आता नाही माझ्याकडे, पण शबरीचं आणि प्रभू रामचंद्राची जी भेट आहे भक्तीच्या अनुषंगाने पहा. मी भक्तीतलं शेवटचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगत होतो की भक्ती अशी आहे की आपल्याला भगवंताकडे जाण्याची गरज नाही, अशी भक्ती असावी. भगवान आपल्याकडे यावा, भगवत आकर्षणीचं हे कळायचं असेल तर शबरी वाचा. विठाला भगवत आकर्षणीचं असं म्हटलं जातं. शबरी करता भगवंतांनी अवतार घेतला जे आहे असंही जर म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण काय आहे, प्रत्येक लीला मी जाता जाता ज्ञानोबरांच्या एक दाखला, माझा विषय नाही पण दाखला देऊन जातो. अरे ज्ञानोबरांनी ताटी का लावली, ताटीच्या अभंगाचं चिंतन पहा. ज्ञानोबरांनी ताटी लावण्याची अनेक कारणं जशी सांगितली जातात तसं भक्तिशास्त्रामध्ये आणखीन एक कारण असं सांगितलंय की ज्ञानोबरांनी ताटी का लावली, मुक्ताबाई काय आहे हे जगाला कळावी म्हणून ताटी लावली. कारण ज्ञानोबरांनी ताटी लावल्याशिवाय मुक्ताबाई म्हटल्याच नसत्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे 11 का होईना अभंग, पण असे गमतीचे अभंग आहेत, रोज वाचले तरी कित्येकदा वाचू वाटतात असे अभंग मुक्ताबाईच्या मुखातले आहेत. हे जितकं खरं आहे तसंच रामायणाचं चिंतन करा. रावणाला मारण्याकरता आले जे जितकं खरं आहे तेवढंच प्रभू रामचंद्र शबरी जगाला कळावी म्हणून आले. शबरीची आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडली. शबरीच्या अंतःकरणातला भाव गोरे खाय विसर्जीची असं महाराजांनी थोर प्रेमाचा भूकेला असं जे सांगितलं, थोर प्रेमाचा भूकेला याला जिव्हाळा म्हणायचं. आणि हाच खऱ्या अर्थाचा भक्तीचा जिव्हाळा आहे. हे ज्याला कळाला तोच दैवाचा पुतळा आहे. बसायचं नाही, तितकी वेळही माझ्याकडे नाही. मी आपल्याला पहिल्यांदाच बोलून गेलो करायचा भक्तीचा अभंग करायचा. वैशिष्ट्य काय आहे ते कळाले. आता भक्तीचा जो ज्वाला महाराजांनी सांगितला, जाणे भक्तीचा ज्वाला
जिव्हाळा शब्द वापरला. हा जिव्हाळा म्हणजे नेमकं काय? जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे काय? आपल्या जिव्हाळ्याचं पाणी असा शब्द जुन्या काळात होता. तसं ही जिव्हाळ्याची भक्ती नेमकं म्हणजे काय? भक्तीतला जिव्हाळा नेमकं काय असू शकतं? मी मगाशी एक व्याख्या जाता जाता करून गेलो की भक्तीमध्ये देवाशिवाय दुसरं काही आम्ही जाणत नाही. हा जे निष्ठाभाव आहे त्याला ही जिव्हाळा असं म्हटलं जातं. महाराजांचा एक अभंग असा आहे, आम्हा विठ्ठल एक देव येळावरी शिवा विठ्ठल भक्तीचा जिव्हाळा सांगितला. काय या जिव्हाळ्याचं वैशिष्ट्य? जिव्हाळ्याने काय घडतं? भक्तीतला जिव्हाळा कसा कळाला पाहिजे? ज्ञानोबांचे चरित्र, जर नामदेवांचं चरित्र थोडंसं वाचा म्हणजे जिव्हाळा काय आहे हे कळेल. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण घेऊन जातो तुम्हाला. तुका म्हणे आम्ही मागावी दडीवाडी, पुरवावी आली ही जो दडीवाडी आहे ना त्याला सुद्धा जिव्हाळा सांगितलं जातं. दडीवाड पद्धतीने मागणं आहे. आजही वारकरी संप्रदायाची निष्ठा अशी आहे की नामदेव आणि पांडुरंग परमात्मा हातात हात धरून वाळवंटामध्ये चर्चा करतात अशी श्रद्धा आजही वारकऱ्यांची आहे. कारण नामदेवांनी अंतःकरणातल्या गोष्टी पांडुरंगाला बोलाव्या आणि पांडुरंगाने आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी नामदेवाला बोलाव्या असंच चाललेलं असतं ना. तुकोबारांनी काय आपल्या मनात वाटेल ते जावं आणि पंढरपूरला जाऊन देवाच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि देवाला सगळं आपलं काय आहे ते सांगावं आणि ज्ञानोबारांनी काय असेल ते सगळं देवाला सांगावं. देवाला काय वाटलं तर ते सगळं ज्ञानोबारांच्या तुकोबारा नामदेवांना सांगावं. याला खऱ्या अर्थाचा जिव्हाळा असं म्हटलं जातं. याला जिव्हाळा म्हटलं जातं. मी त्याच्याही पुढे एक अर्थ सांगतो आपल्याला. ही जिव्हाळ्याची भक्ती काय असते? ही जिव्हाळ्याची भक्ती आपल्या ठिकाणी जर आली, जिव्हाळ्याची एकदा भक्ती आली, जिव्हाळा जर निर्माण झाला तर एकदा देवानी आपल्याला आपलं म्हटलं की मग बाकी कोणी आपल्याला आपलं म्हणायची गरज राहत नाही. एकदा देवाने आपल्याला आपलं म्हटलं की संपलं. मी तुम्हाला चालू असलेल्या विषयाचा थोडासा विस्तार करतो. शबरीच्या चरित्राचा. शबरीच्या चरित्राचाच रामायणामध्ये एक छोटासा विस्तार आलेला आहे. काय विस्तार आलाय? काही नाही. शबरी आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडली. झालं. प्रभू रामचंद्र शबरीची गाठ पडली. प्रभू रामचंद्र एका झाडाखाली बसलेले. सगळ्या त्या दंडकारण्यामधल्या ऋषी लोकांना कळालं की प्रभू रामचंद्र इथं आलेले आहेत. सगळे ऋषी लोक गेले. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. प्रभू रामचंद्रांनी जरी देव असले प्रभू रामचंद्र तरी सुद्धा ऋषी ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे म्हणून त्या ऋषी लोकांना नमस्कार केला आणि नमस्कार करून हात जोडून विचारलं, तुमचं सगळी तपश्चर्या व्यवस्थित चालली आहे ना? काही अडचण नाही ना? काही सगळं चाललंय ना व्यवस्थित? ऐका, मी जिव्हाळा सांगतोय आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतोय. एकदा देवाने आपल्याला आपलं म्हटलं की वेगळं कोणी आपल्याला आपलं म्हणायची गरज नाही. हे वाक्य मी आपल्याला सांगत होतो. देवाने आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे. शबरी भिल्ल जातीची आहे. शबरी भिल्लनी आहे, परंतु त्या शबरी कोणत्या जातीची आहे, शबरी कशी राहते हे भगवंतांनी पाहिलं नाही. अंतरीची घेतो गोडी, बाह्य जोडी भावाची. शबरीच्या अंतःकरणातला भाव जाणून देव शबरी जवळ गेलेले होते. शबरीचा उद्धार केलेला होता. एका झाडाखाली बसले. सगळे ऋषी लोक आले. प्रभू रामचंद्रांचा दोघांना एकमेकांना नमस्कार झाला. प्रभू रामचंद्रांनी सगळ्या ऋषी लोकांना विचारलं, कसं काय सगळं बरं आहे ना? काय काय आहे? मला मुळातच स्टेजवर उभारून कीर्तन करायची सवय नाही. पंकज महाराज मगापासून म्हणतात माईक जवळ जावा, माईक जवळ जावा, माईक जवळ जावा. मला थोडस काय वाळवंटात कीर्तन करायची सवय असल्यामुळे हालायची सवय. इकडे एकदा तिकडे एकदा इकडे एकदा तिकडे एकदा. वाळवंटात ते काय नाहीतरी इथं वाळवंटात असल्यासारखेच वाटते. महाराजांनी सकाळी सांगितलं हे कुस्तीचं मैदान आहे म्हणून सांगितलं. असं म्हट आहे का नाही? काय का असं ना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्यातलं काही कळत नाही. मला बोलायचा मुद्दा काय, शबरी आणि प्रभू रामचंद्राचं मी चरित्र आपल्याला सांगत होतो. झालं, एकमेकाशी बोलणं झालं, नमस्कार सगळ्या ऋषी लोकांचा प्रभू रामचंद्रांना झाला आणि मग प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तुमचं सगळं व्यवस्थित तपश्चर्या चालली ना? काही अडचण नाही ना? काही खाण्यापिण्याची काही व्यवस्था सगळं आहे ना? ऐका, ऋषी लोकांनी सांगितलं, प्रभू सगळं व्यवस्थित आहे, फक्त एक छोटंसं काम आमचं आहे. काय? काही नाही, इथे एक तळ आहे. म्हटले बरं. त्या तळ्यातल्या पाण्यात तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय. ते पाणी शुद्ध करण्याकरता एक करावं लागेल. काय? काही नाही, तुम्ही यायचं आणि त्या तळ्यातल्या पाण्याला पाय लावायचा. तुमचा पाय त्या तळ्यातल्या पाण्याला लागला की ते पाणी शुद्ध होऊन जाणार आहे. तुम्ही एवढं काम करा. तुम्ही जा, चला आणि त्या तळ्यातल्या पाण्याला पाय लावा. एवढंच माझ्याकरता आमच्याकरता करा. भगवंतांनी ऐकलं. भगवंतांनी त्या ऋषी लोकांना सांगितलं, हे बघा तळ्यातलं पाणी अशुद्ध झाले ना? हो. का अशुद्ध झालेलं होतं?
ऋषी लोकांना सगळ्यांना माहित आहे या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श शबरीने केला होता आणि या ऋषी लोकांचं म्हणणं असं होतं की शबरीनं या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केला ना, शबरी ही विल्लणी आहे म्हणजे हे पाणी अशुद्ध झालंय, मग हे शुद्ध करायचं असेल तर देवाचे पाय लागले पाहिजे. म्हणून सगळे देवाला विनंती करत होते, प्रभूंना तुम्ही पाय लावा. प्रभू रामचंद्रांना हे काही माहित नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितले एक काम करा, मी जाण्याची गरज नाही, तळ्यातल्या पाण्याला पाय लावायची मी गरज नाही म्हटले. मग कसं काय व्हायचं, पाणी शुद्ध कसं होणार? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं एक काम करा, त्या तळ्याच्या पलीकडे एक झोपडे, तुम्हाला माहित आहे का? ऋषी लोकांनी सांगितलं आता आम्हाला सगळंच माहित आहे, पण यांना कसं माहित झालं कोणाच ठाऊक म्हटले, आम्हाला सगळं माहित आहे, झोपडे. बरं म्हटले, मग त्या झोपडीमध्ये एक शबरी नावाची बिल्डणी राहते. ऋषी लोकांनी विचार केला, आपल्या अगोदर कळालं का काय यांना काय झालंय ते? हा माहिती आहे म्हटलं, ती शबरी माहिती आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ऋषी लोकांना एक काम करा, त्या तळ्यातलं पाणी एका भांड्यामध्ये घ्या आणि ते पाणी घेऊन तुम्ही शबरीकडे जा, शबरीच्या पायाची पूजा करा आणि ते पायाची पूजा केलेलं तीर्थ तळ्यात आणून टाका, तळ्यातलं पाणी शुद्ध होईल. याला म्हणायचा खरा जिव्हाळा. विठाला देवाने आपल्याला आपलं म्हटलं की वेगळं कोणी आपल्याला आपलं म्हणायची गरज नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देऊ का याला? सोवळा तो झाला देवे अंगीकार केला. तुकोबारा म्हणतात अरे त्याला सोवळा म्हणा की ज्याचा देवाने अंगीकार केलेला आहे. भक्तीचा जिव्हाळा कळायचा असेल तर हे आपल्या लक्षात येईल. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आहे, तुमची दैवाचा पुतळा. महाराज सांगतात याच्याशिवाय आम्ही दुसरं काही जाणत नाही. अनेक नाही हे माझे म्हणा ओका पंडित शहाणा, दुसरं माझ्या मनामध्ये काही नाही. मग ऐहिक दृष्टिकोनातला एखादा संपत्तीवान असला तरी तो मला मान्य नाही. पारमार्थिक दृष्टिकोनातला एखादा पंडित असला, पंडानाम आत्मविषयी बुद्धी असे सहा पंडित आहात, तो जरी असला तरी मला मान्य. हो का पंडित शहाणा, व्यवहारातला शहाणा असो, परमार्थातला पंडित असो, भक्ती पुढे तो तुच्छ आहे. मग काय तुमची भूमिका आहे? महाराज सांगतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंताच्या नाम आणि रूपामध्ये जसं चित्त जडलेलं आहे ना, त्याचा मी दास व्हायला तयार आहे. आणि महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. अभंगाचं शेवट